नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावाच्या बाजूला आलेलो आहे. तुम्ही अद्रक प्लॉट बघू शकता, जबरदस्त प्लॉट झालेला आहे. याला बॉस आणि स्टम्प हे पूर्ण डोस झालेले आणि याला एक भीष्माचा आता राऊंड सुद्धा झालेला आहे. जाडीसाठी तुम्ही बघा, भीष्मा सोडल्यानंतर जाडी किती चांगल्या प्रकारे वाढते. तरी आपण शेतकऱ्यांना नाव विचारूया आणि बॉस आणि स्टम्प याचे डोस किती झाले ते सांगते. नमस्कार. नमस्कार. आपलं गाव? गोटी. गोटी. तर तुम्ही बॉस आणि स्टम्प जे वापरलं, किती वर्षापासून आमचं वापरता सर? मी गेल्या वर्षीपासून अद्रक केलेला आणि गेल्या वर्षीपासून मी वापरतो. गेल्या वर्षी किती ॲव्हरेज आलं आपल्याला? गेल्या वर्षी ॲव्हरेज काय बसलो? 34 टन निघलं. 34 टन खोडव्याला का? खोडव्याला. तर बॉस आणि स्टम्पचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? कांद्याची कांडी लांबवायसाठी याच्यासाठी हा, कांदाची काढी लांबती. परत तुम्हाला सांगतो फुटवा चांगला होती. हे जे अन्नद्रव्य वेस्टेज जात नाही ते फुटवा जागेवर थांबतो, जेणेकरून काय होतं, कांदा पोचण्याचं काम जास्त होतं. आता हे बघा तुम्ही, अन्नद्रव्य जागेवर थांबतो. जर हे सगळं पाल्यात रूपांतर जर झालं असतं तर हा कंद छोटा राहिला असता, कारण की सगळं अन्नद्रव्य वेस्टेज गेलं असतं. तरी तुम्ही काय सांगणार बॉस आणि स्टम्पच्या बाऱ्यात? समजा बॉस आणि कसे वाटले तुम्हाला? आमच्या संभाजीनगरची कंपनी आहे, तुम्ही इतक्या दूरून त्या कंपनीवर भरोसा ठेवला. मागच्या वर्षी तुम्ही वापरलं, रिझल्ट आल्यानंतरच तुम्ही हे प्रोडक्ट वापरलं. समजा मला गेल्या वर्षी पण रिझल्ट चांगला आले आणि ह्या वर्षी पण रिझल्ट चांगला आला बॉस आणि स्टम्प. तर शेतकरी मित्रांनो, हे आपले दुसरे शेतकरी, आपण यांचं गाव विचारूया. बालाजी. बालाजी बालाजी शिवाजी कदम. बालाजी शिवाजी कदम. तर आपण किती अद्रक लावलेली? या वर्षी 4 एकर आहे. गेल्या वर्षी आपण 6 एकर लावले होते. गेल्या वर्षी आपण जे सॅग्रोजा, बॉस स्टम्प, भीष्मा पॉवर याचा म्हणजे रिझल्ट घेतल्यात. गेल्या वर्षी आपल्याला लागणीला 17 ॲव्हरेज आलं होतं. म्हणजे 17 टन. 17 टनाच. म्हणजे लगेच काढला होता? हो, लगेच काढला होता. तर 17 टन. बॉस आणि स्टम्पच्या मागच्या वर्षी परिपूर्ण झाले होते. तर रिझल्ट कसे वाटले तुम्हाला? एक नंबर, म्हणजे कमी दिवसात एक नंबर माल तयार होते. आज तुम्ही व्हिडिओ बघता, कारण की याच्या माध्यमातून भरपूर लोक व्हिडिओ बनवते. 6 किलोचा कंद, 7 किलोचा कंद लोक दाखवतात. 7 किलोचा जर कंद भरला तर ॲव्हरेज किती निघाल पाहिजे एकरी? जास्त जायला पाहिजे, 40-50 टन. नाही, त्याच्यावर जाईल ना. 7 किलोचा म्हणजे 700 म्हणजे 70 टनापर्यंत निघाल पाहिजे. या गोष्टी शक्य आहे का? शक्य नाही. जर सरासरी जर हार्वेट जर 7-8 किलो जर निघलं तर याच्यात काय होतंय, भरपूर लोक म्हणजे 7-8 किलोचा कंद दाखवून शेतकऱ्याची ती फसवणूक करतात. कारण आज रेग्युलर 2, 2.5, 3 किलो खडा हे ठीक आहे, सहजिक सरासरी जर पकडला तर. पण त्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवतोय, कारण की आपण सरासरी जर कंद उपटला तर 2 ते 2.5 किलो हा भरतो. आणि आमचं बॉस आणि स्टम्प जे हे कंदाची कांडी लांबवण्यासाठी स्पेशल ओळखले जातात. आता इथं वर एक प्लॉट आहे, त्याला डोस कमी झाले, त्याचा कंदाची कांडी लांबली नाही समजा. तर काय मग सांगणार तुम्ही बॉस आणि स्टम्प समजा आपल्या सोलापूरच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर जीएस ॲग्रोचं 100% स्टम्प, बॉस आणि भीष्मा पॉवर वापरलं पाहिजे. कमी खर्चात एक नंबर माल बनतोय आणि असं काय व्यतिरिक्त खर्च करायची गरज नाही. स्पेशल किती कमी खर्च येतो समजा बॉस स्टम्प वापरल्यामुळे? बाकी ऑर्डर कोणतं आहे तुम्ही? ऑर्डर बराच खर्च वाचतोय. बराच म्हणजे साधारण एक 30-40 हजार तर वाचायला पाहिजे. आणि असा माल 30-40-50 घालून पण बनत नाही. बरोबर. असं पण बघितलं. मालाची शायनिंग, मालाची कांद्याची कांडीची लांबी वगैरे, ह्यो कांद्याची कांडीची लांबी असली त्याला 2 रुपये आपल्याला बाजार 100% शिल्लक भेटतं. आपण 2च सांगितलंय, आज व्यापारी 5-6 रुपयानं आम्हाला शिल्लक घेत आहे. मी पण 10 वर्षापासून अद्रक करतोय. माझं 140 रुपयाच्या रेट मध्ये 6 एकरात 1.25 कोटी रुपये झाले. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते सत्कार झालाय. पण मी पण बऱ्याच औषधाचा वापर केला, पण जीएस ॲग्रो सारखं रिझल्ट आले नाही. जे आहे 10-12 वर्षाचा माझा अनुभव आहे. बरोबर. जे आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यात आपण कोणतीही फेक गोष्ट केली का? तुमच्या समोर आपण कंद जे आहे ते समोर आहे आणि वैयक्तिक मी रिझल्ट घेतले. आपण म्हणजे शेतकरी मी स्वतःच आहे, त्याच्यामुळे काय चुकीच्या गोष्टी सांगायचा विषयच नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला जर प्लॉट बघायचा असेल तर आपलं गाव कोणतं म्हणलं? गोटी. माढा तालुक्यामध्ये प्लॉट बघा तुम्ही, आणि प्लॉट बघायला सुद्धा येऊ शकता. एकही कंद या प्लॉट मध्ये लागलेला नाहीये आणि याच्यावर बॉस स्टम्प आणि फुटवा स्पेशल म्हणजे टोटल डोस आपले याच्यावर झालेले. तुम्ही प्लॉट बघायला कधी येऊ शकता. आपण शेतकऱ्याचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. धन्यवाद.